नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोटक्सविषयी थोडंसं माहिती देणार आहे। ती म्हणजे काय, तर आपल्याला एजनुसार फोटक्स किती इंचाचे घ्यायचे आणि किती इंच शिवायचे, हा खूप महत्त्वाचा पॉईंट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, सकाळचे माझे म्हणजे दुसरेही ब्लाऊज शिवले, पण हे जे फोटक्सचे होते हे 2 माझे शिवून झाले, एकाच जणीचे आहे आणि तिसरं माझं चालू जे दुसरा लेडीजचा आहे। तर हे जे 2 ब्लाऊज आहे ते बघा, 30 ते 35 वर्षाची जी लेडीज आहे तिचंवाला हा ब्लाऊज आहे। तर याची फोटक्सची तुम्ही फिनिशिंग बघू शकता, ते कप्स पाहिजे आपण त्या पद्धतीने आलेले आणि प्रॉपर आपला हा ब्लाऊज झाला आहे, प्रेस करायची बाकी आहे। तर आता हे जे ब्लाऊज आहे तिसरं मी जे शिवत आहे फोटक्सचं, तर आहे ते 60 ते 65च्या एजच्या लेडीजचं। तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, कित्येक जणांना हा पॉईंट माहितीही नाही किंवा शिकवत असेल तर हा पॉईंट नक्कीच कोणी सांगतही नाही। तर माझा जो 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी खूप सारे ब्लाऊज शिवून झाले, मी त्यांना वेअरपर करून पाहिले, सगळ्यांना खूप छान बसले। तर हा एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। तर एजनुसार आपल्याला हे जे टक्स आहे किती इंचाचे घ्यायचे आणि किती इंच शिवायचे हे तुम्हाला आत्ता दोघांमधला थोडासा डिफरन्स मी दाखवणार आहे। डिफरन्स आहे थोडासा, पण अतिशय महत्त्वाचा आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हालाही सगळ्या एजमधल्या ज्या लेडीज आहेत त्यांचे फोटक्सचे ब्लाऊज शिवता येणार आणि प्रॉपरली असे फिनिशिंगमध्ये ते त्यांनाही बसणार आणि दिसणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता हाईट बघा 13.5ची आहे, चेस्टचं माप आहे 9.5 म्हणजे 38 साईजचं चेस्टचं माप आहे। तर याचा मी फ्रंट पार्ट वरचा पुढचा कट करून घेतला आहे। आता याला क्रॉस पट्टी जी आहे 3 आणि 2.5ची मी घेतलेली आहे। आता वरचं जे मेजरमेंट आहे तुमचा फोटक्सचा जसा तुम्ही कटिंग करता त्या पद्धतीनेच करू शकता, त्यात काही वेगळं नाही। फक्त आता टक्स किती इंचावर मी घेते ते तुम्ही बघा। तर बघा, गळ्याच्या बाजूने सगळ्यात पहिले मी ह्या साईडनी 4 इंचाचा एक मेजरमेंट घेते, ओके। आणि ह्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे 2.5चं मेजरमेंट। तुम्ही 2.25चाही जर हाईट कमी असेल तर 2.25चं घ्या, जर हाईट जास्त असेल तर 2.5चा हा टक्सचा पॉईंट घ्या। तर हे 4 आणि 2.25चं मी हे माप घेतलं। आता दुसरा टक्स आपल्याला घ्यायचा ह्या गळ्याच्या बाजूने। तर गळ्याच्या बाजूने बघा, याचा सेंटर आपल्याला घ्यायचा तर ह्या साईडने आपल्याला 2 ते 2.5 इंच आपण घेऊ शकतो। बघा, मी ह्या साईडनी पण 2.25चं माप घेतला। आता काय आहे, आता हीच रेष आपल्याला एकदम सरळ पुढे न्यायची, ओके। तर इथला डिफरन्स बघा आपला 2.25चा आहे, तर हा पण डिफरन्स मी 2.25वरच घेते। म्हणजे समजा 2 आणि 2 4 आणि 2 रेषा कमी असं ठेवून मी एक सरळ लाईन अगोदर यानुसार मारून घेते। हा आपला तिसरा टक्स आहे। पहिला तर तुम्हाला समजला 4 आणि 2.25 घेतला, या दोघांचा सेंटर घेतला, त्याच्याही 2 ते 2.25मध्ये तुम्ही हा टक्स घेऊ शकतात। आणि हा टक्स घेताना खूप जणांना प्रॉब्लेम येतो, तर ह्या टक्सच्या समोर मी सरळ टेप ठेवून हा जो डिफरन्स आला तो डिफरन्स ठेवून मी हा टक्स इथे येऊन थांबवला। आता काय करायचं, ह्या फिटिंगच्या साईडने आपल्याला 1 इंच खाली यायचं आणि हा क्रॉसमध्ये आपल्याला हा टक्स घ्यायचा असतो, ओके। हा टक्स तुमचा झाला। दुसरा काय करायचा, आपला हा मोठ्याकडचा जो चौथा टक्स असतो तो कसा हे करायचा। तर सगळ्यात पहिले आपण जो प्रिन्स कटचा शेप असतो तो थोडासा नॉर्मली मी या साईडने घेऊन टाकते बघा। तर एक शेप आपण बनवून घ्यायचा आणि बघा ह्या साईडने आपल्याला 2.5 इंचाचं एक मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हा पण खूप महत्त्वाचा टक्स आहे। तर ह्या पद्धतीनेच आपली ही पोझिशन आली पाहिजे। कित्येक जणांचा हा जो टक्स आहे या साईडने असा होत असतो, एक नॉर्मली दाखवते। तर ह्या साईडने गेल्यावर काय होतं, हा जो गळ्याचा स्पेस आहे तो खूपच छोटा होतो आणि जो फुगा आपल्याला पडला पाहिजे तो गळ्याच्या साईडने पडतो। तर ही चूक होत असते, ही चूक न करता तुम्ही असं थोडंसं नॉर्मली प्रिन्स कटचा शेप देऊन हा टक्स तुम्ही ह्या डायरेक्शननी ड्रॉ करायचा, तोही आपला 2.5 इंचा। 2.25 ते 2.5मध्ये तुम्ही हे टक्स घेऊ शकतात। हा पण खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितला। आता एज कोणताही असो, याच पद्धतीने आपल्याला टक्स हे ड्रॉ करायचे असतात। तर मी खालच्या साईडनेही ड्रॉ करून घेते।
ही गोष्ट तुम्हाला नक्कीच क्लिअर झालेली असेल. खूप सोप्या पद्धतीने टक्स घ्यायचं मी आत्ता दाखवलेलं आहे. आता मी काय करते, हे दोन्ही पार्ट एकमेकांना शिवून घेते. तर बघा, हे दोन्ही पार्ट मी एकमेकांना शिवून घेतले. एक्स्ट्राचा जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा, तो आपण आता कट करून घेऊया. तर बघा, मी आता हे साईडचा कपडाही कट करून घेतला. आता हा जो 65च्या लेडीजचा ब्लाऊज आहे, त्याचे टक्स घेताना काय करायचं ते बघा. ही जी पहिला टक्स आहे आपला 4 इंचाचा, तो एकदम नॉर्मली आपल्याला स्टिच करायचा. म्हणजे फक्त पाव इंचच आपल्याला हे शिलाईने शिवायचं असतं. तर बघा, हा मी एकदम पाव इंचाचा हा टक्स खूप महत्त्वाचा आहे. ज्या एजेड लेडीज असतात त्यांच्यासाठी एवढाच कपडा आपल्याला हा दाबायचा असतो. त्यानंतर हे तिन्ही टक्स आपल्याला तेवढाच सेम पाव इंचावर क्रॉसमध्ये शिवायचे असतात. आता हा जो क्रॉसमधला आहे तो आपल्याला शिवायचा असतो. तर बघू शकतात हे टक्स आपले किती व्यवस्थित असे झालेले आहे. जास्त फुगा पण पडलेला नाही. आता हे झालं आपलं एजेड ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी हा टक्स आपल्याला या पद्धतीने पाव इंचावर शिवायचे असतात. आता दुसरे जे यंग लेडीज असतात ते कसे, म्हणजे त्यांचे टक्स किती इंचावर शिवायचे ते तुम्हाला दाखवते. आता जो हा 4 इंचाचा आहे तो आपण पाऊण इंच हा शिवायचा असतो. हा वाला जो टक्स आहे पाऊण इंचाचा आपल्याला क्रॉसमध्ये शिवायचा असतो. तर हा होता आपला पाव इंचाचा आणि हा होता आपला पाऊण इंचाचा. ओके, आणि बाकीचे जे टक्स आहे आपल्याला पाव इंचच शिवायचे असतात. तर बघा, मी हा जो टक्स आहे खालचा 4 इंचाचा हा पाऊण इंच शिवलेला आहे. तर दोघातला आता तुम्हाला डिफरन्स दाखवते का यामध्ये काय चेंज होत असतं. तर बघा, हा जो आपण पाऊण इंच टक्स मारलेला होता याचा जो कटोरीचा शेप आहे फोटक्सचा बघा किती राऊंडमध्ये आणि प्रॉपर असा फुगलेला आहे. म्हणजे कटोरीसारखा याला शेप आलेला. आणि हा जो पाव इंच आपण दाबला याला नॉर्मली हा शेप आलेला आहे. म्हणजे जास्त फुगलेला पार्ट आलेला नाही. एक बेसिक असं त्याला जो फुगलेला शेप आहे तो आलेला आहे. तर बघा, एजनुसार लेडीजचा म्हणजे हे जे माप आहे थोडासा चेंज झालेला असतं. त्यामुळे जेव्हा म्हणजे लेडीज जास्त यंग असेल तर या पद्धतीने तुम्ही टक्स मारायचे आणि वयस्कर जर लेडीज असेल तर या पद्धतीने तुम्ही पाव इंचाचा शेप देऊन म्हणजे शिवायचं असतात असे टक्स. तर बघा, हा खूप महत्त्वाचा आहे. मी खूप सारे ब्लाऊज शिवून दिलेले आहे. तर याच मेजरमेंटनुसार मी एक एजनुसार टक्स हे मारत असते. तुम्हीही अशा पद्धतीने एजनुसार समोरची लेडीज बघून त्या पद्धतीने तुम्ही टक्स मारायचा. तर कित्येक जण काय होतं, ज्या यंग लेडीज असतात त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतात. म्हणजे यंग असो किंवा वयस्कर असो तर पाव इंच देऊन हे टक्स कवर करतात आणि त्यांची ब्लाऊजची फिनिशिंग नक्कीच खराब होते. तर तुम्ही एजनुसार असा थोडासा तुमच्या टक्समध्ये डिफरन्स करा जेणेकरून तुमचाही ब्लाऊज परफेक्ट आणि व्यवस्थित असं होईल. तर तुम्ही याचा शेप एकदम बघू शकतात. तर माझा हा 3रा ब्लाऊज आहे फोटक्सचा.
तुम्हीही अशाच पद्धतीने असे टक्स मारा आणि प्रॉपरली आपला हा ब्लाऊजचा जो फोटक्स आहे ते व्यवस्थित असा शिवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच मी हा व्हिडिओ सांगत नाही, अनुभव हे माझा 10 ते 12 वर्षाचा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस ब्लाऊज शिवून देते आणि क्लासेस पण घेते, मुलींनाही मी हे नॉलेज देत असते. तर तुम्हालाही असे छोटे छोटे पॉईंट शिकायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो करा. थँक्यू.